गुड मॉर्निंग. राधे राधे. आजपासून मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. म्हणजे मी कोणते व्हिडिओ करणार आहे माझ्या डेली लाईफमध्ये मी जे शेअर करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. कारण म्हणजे मी जे माझ्या लाईफमध्ये अनुभव करते किंवा मी माझ्या लाईफमध्ये जे रूल फॉलो करते त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे त्याच्यात इतकं काय म्हणजे स्ट्रिक्ट नाही आहे का मी कसं वागते किंवा मी सकाळी किती वाजता उठते, माझं डेली रुटीन, त्याच्यात मी काय काय फॉलो करते, पाणी कधी पेते किंवा किती पेते आणि आहार कोणता घेते, व्यायाम हे सर्व मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा हा नवीन एक छोटासा प्रयोग आहे. तुम्हाला आवडला तर बघा नक्की. आणि खूप चांगला आणि खूप माझ्या लाईफमध्ये मी पण याच्यासोबत खूप सारे चेंजेस केलेले, त्याच्यामुळे तुमच्यासोबत मला असं वाटलं की हे शेअर करावं, त्याच्यामुळं मी तुम्हाला हे शेअर करणार आहे. आता तर एक एक पॉईंट मी घेणार आहे का आपण सकाळी कधी उठणार आहे काय, त्याच्यावर मी हे व्हिडिओ सकाळी घेणार आहे. मी सकाळी कधी उठते, रोज सकाळी सूर्योदय उगायच्या आधी मी उठलेली असते. तुम्ही पण ह्या रुटीन फॉलो करू शकता किंवा सूर्योदय होण्याच्या आधी 1 तास आपण उठलं पाहिजे. त्यानंतर आपण साधुसंत आपण नमस्कार किंवा वंदन करून आपण दैनंदिन कार्य आपले जे असतात ते आपण उरकून आपण फ्रेश होऊन सूर्याला नमस्कार केला पाहिजे. म्हणजे आंघोळ वगैरे आपलं झालं की आपण सूर्याला नमस्कार केला पाहिजे. आणि सकाळी तसंच आपली हवा पण खूप फ्रेश असते, त्याच्यामुळे आपण सकाळी उठलं ना आपलं डेली रुटीनसुद्धा खूप ताजंतवानं होतं आणि आपल्याला दिवसभर निरोगी आणि चांगलं फ्रेश आपल्याला वाटत असतं. लवकरात लवकर उठल्यावर दिवसभर पण आपला चांगला जातो. त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश सकाळी लवकर उठणं हे खूप खूप गरजेचं आहे. आणि आता दुसरं, आपण पाणी किती प्यावं व कधी प्यावं. पाणी प्यायला सुद्धा नियम आहेत. आपण कधी प्यायलं पाहिजे पाणी, सकाळी उठल्यावर आपण तोंड धुण्याच्या आधी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. कारण आपलं रात्रभर तोंडात आपल्या खूप साऱ्या प्रक्रिया होत असतात आणि तेच आपल्या पोटात आतमध्ये गेलं ना तर खूप छान असतं. हे पाणी आपण जास्तीत जास्त प्यायचं, पोट भरूपर्यंत आपण पाणी प्यायचं, जेवढं पिता येईल तेवढं. पाणी थोडंसं गरम प्यायचं किंवा तांब्याच्या भांड्यातलं असेल तर अतिउत्तम. आणि पाणी आपण अनिशापोटी प्यायल्यामुळं पोटचे कोणतेच आपल्याला विकार होत नाही आणि पोट लवकरात लवकर साफ होतं. काही काहींना पोटाचं असतं सकाळी पोट लवकर साफ होत नाही आणि पोटातली उष्णता कमी होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते. पाणी आपण हे जास्त प्रमाणात पिलं पाहिजे. आणि सकाळी अनिशापोटी पोट जेव्हा रिकामं असतं, आपण एकदम न्यूट्रल असतं त्याच्यात, तेव्हा आपण पाणी पिलं ना हे सगळे आपले आजार हे कमी होत असतात. आणि पाणी पिल्याने खूप हेल्दी, कारण 70% आपलं शरीर हे पाण्यावरच अवलंबून असतं, त्याच्यामुळे पाणी हे तुम्ही जास्त प्रमाणात पित चला. आणि आपण व्यायाम कोणता करावा. आता सकाळी आता आपलं पाण्याचं झालं, किती वाजता उठावं त्याचं झालं. व्यायाम सकाळी आपण 20 मिनटं डेली तुम्ही व्यायाम करू शकता. तुम्हाला चालेल तो तुम्ही व्यायाम करू शकता. पळणे, उड्या मारणे, चालणे, सूर्यनमस्कार, सायकल चालवणे किंवा दंडबैठकी, तुम्हाला जो येईल तो व्यायाम तुम्ही 20 मिनटं करायचं आहे. तुम्हाला आवडणारा कोणताही व्यायाम करायचा आहे आपण. आणि 20 मिनटं तुम्हाला नामजप करायचं आहे किंवा मेडिटेशन तुम्ही म्हणू शकता. मी देवाचं नामजप करते, मी राधा 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 हे 20 मिनटं रोज करते. व्यायाम तुम्हाला झाला की आपलं शांत थोड्या वेळ आपण मस्त व्यायाम करू शकतो. तुम्हाला जे 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 आवडतं ते करू शकता किंवा श्रीमद भगवद्गीतेचे 5 श्लोक पण तुम्ही वाचू शकता. हा आपला व्यायामाचा भाग आहे आपला. आणि आहारात कोणते कोणते पदार्थ किंवा काय काय आपण खाल्लं पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. आपण सकाळी उठल्यावर आहार घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपलं पूर्ण दिनचर्या झाली की आपण आहार घेणं खूप गरजेचं आहे लवकरात लवकर. त्याच्यात फळं, मोड आलेले कडधान्य किंवा भिजवलेले बदाम, काजू या सर्वांचा आपण समावेश करू शकतो. आणि दुपारी आपण भाजी पोळी, भात हे सगळं प्रोटीनयुक्त अन्न आपण दुपारी घेऊ शकतो. आणि रात्री हलकं फुलकं आपण काहीतरी खाऊ शकतो. सूर्याच्या आधी आपण जेवण करायचं आहे. आणि आता झोपण्याचा टाईम तुम्हाला सांगते. रात्री आपण लवकरात लवकर झोपणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदात आपण सांगितलेलं आहे की सूर्योदय मावळल्यानंतर 3 तासाने झोपलं तरी चालतं. आणि कधी कधी खूपच उशीर झाला किंवा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलेलं आहे, कुठं गावाला गेलेलं आहे, यायला उशीर झाला तर तुम्ही 10 वाजता झोपू शकता. 10 वाजता हा परफेक्ट टाईम आहे झोपण्यासाठी. आणि दिवसातले आपण 7 तास हे झोपलंच पाहिजे. 7 तास झोपलं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि झोप ही शरीराची, आपण बॉडी एकदम शांत आणि रिलॅक्स असते तेव्हा मसल्स रिपेअर होण्यास मदत होते. काही काहींचे रुटीन इतके आता भयान खराब झालेले हल्ली, कधी पण झोपणं कधी पण उठणं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.